नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक खुश खबर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. महागाई भत्ता जो आहे तो 2% वाढलेला आहे. तर मित्रांनो, अगोदर आपला महागाई भत्ता जो आहे तो 58% होता, आता तो 60% झालेला आहे आणि याचं शासन परिपत्रक जे आहे ते निर्गमित झालेलं आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती मित्रांनो मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट असणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता जो आहे तो वाढलेला आहे. त्याचं जे परिपत्रक आहे ते निर्गमित झालेलं आहे आज 18 ऑगस्ट 2026 ला. संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे. अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मराठीशाळा.com वर तुमचे स्वागत आहे. चला आज काहीतरी नवीन शिकूया. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा जो शासन निर्णय आहे हा आज दिनांक 18 ऑगस्ट 2026 ला निर्गमित झालेला आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाची असणार आहे. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2026 पासून सुधारणा करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा विषय धरून हे जे शासन निर्णय आहे हा निर्गमित झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून आज दिनांक 18 ऑगस्ट 2026 ला. संपूर्ण सविस्तर माहिती बघू. शासन निर्णय बघा. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात 58% वरून 60% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ 7 महिन्याच्या म्हणजे माहे जानेवारी 2026 ते जुलै 2026 या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढेही लागू राहतील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाखाली ज्या उपलेखा शीर्षकाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षकाखाली हा खर्ची टाकण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून याचा संकेतांक असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुनीता हजारी, उपसचिव महाराष्ट्र शासन. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हे जे शासन निर्णय आहे हा निर्गमित झालेला आहे आज दिनांक 18 ऑगस्ट 2026 ला आणि यानुसार आपला जो महागाई भत्ता आहे मित्रांनो तो सध्या 58% आहे आणि तो आता 60% झालेला आहे, म्हणजे त्यामध्ये 2% वाढ झालेली आहे. तर मित्रांनो, याची जे थकबाकी असणार आहे ते आपल्याला 1 जानेवारी 2026 पासून हा लागू झाला, त्यामुळे 1 जानेवारी 2026 ते आजपर्यंत म्हणजे जवळपास जुलै महिन्यापर्यंत 7 महिन्याची थकबाकी आणि ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत देण्यात यावी असं इथे नमूद करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हे जे शासन निर्णय हा निर्गमित झालेला आहे आपल्या संपूर्ण शिक्षक बांधवांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. तर मित्रांनो, आपला हा जो 2% महागाई भत्ता वाढलेला आहे यानुसार आपला एरियस म्हणजे थकबाकी किती निघणार आहे, कारण मित्रांनो जुलै महिन्यामध्ये वेतन वाढ लागलेली आहे त्यानुसार थोडीफार ते कमी जास्त होणार आहे. तर याची संपूर्ण थकबाकी आपण कशी काढायची हे लगेच मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट नक्की पहा.